सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी जो शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये शेतकरीच बसू नये अशा पद्धतीची पुरेपूर खबरदारी घेण्यात आलेली आहे। आपण हा कर्जमाफीचा शासन निर्णय सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना कोणी नेताच उरलेला नाहीये, आता प्रत्येकाला नेता म्हणून समोर यावं लागेल, यांच्या विरोधात लढावं लागेल। ते नेमकं कसं लढायचं याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे आणि मी स्वतः पुढे उतरणार आहे। त्यामुळे दोन्ही गोष्टी आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिला मुद्दा आहे 30 ऑक्टोबर 2025 ला समिती गठीत केली आणि 30 एप्रिल 2026 ला अहवाल सादर केला। आता ही जी समिती गठीत केली ही उच्च अधिकार समिती होती। शेतकऱ्यावरचं दीर्घ आणि अल्पकालीन जे कर्ज आहे त्याच्यावरच्या उपाययोजना आणि त्याला ते कर्ज घेण्याची पाळी येऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करायच्या होत्या, तर या शासन निर्णयामध्ये एकही उपाययोजना लिहिलेली नाही। मग कर्जमाफी समितीने 6 महिने महाराष्ट्रात काय उपटली का असा प्रश्न निर्माण होतो। मुद्दा नंबर 2, 6 मार्च 2026 ला अर्थसंकल्प सादर करण्यात आला। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, 50,000 प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली। या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना। आता शासन निर्णयाला हात घालू। पहिला मुद्दा, ज्या शेतकऱ्याने 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर, आता अखेर शब्द खूप महत्वाचा आहे, तुम्हाला समजून सांगतो। अखेर थकीत असलेली म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत ज्यांची थकीत आहे अशी व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख रुपये आहे अशा शेतकऱ्यांना जमीन धारणेची अट न घालता 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। सोप्या भाषेत समजून घ्या, ज्यांनी 1 एप्रिल 2019 पासून ते 31 मार्च 2025 च्या मध्ये कर्ज घेतलंय आणि ते थकलेलं आहे आणि ते 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड केलेलं नसेल तर त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यात येत आहे। आता दुसरा मुद्दा, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम व मुदत कर्जात रूपांतरित केलेल्या कर्जामधील दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल। आता ग्राहक शेतकऱ्याने सर्व खाते पकडून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल। इथं काय म्हणता येते, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे वाटप झालेले आहेत आणि अल्पमुदत पीक कर्जाचं पुनर्गठन, फेर पुनर्गठन किंवा मध्यम मुदत कर्जामध्ये जे रूपांतरित झालंय तर अशांना सुद्धा 31 मार्च 2026 अखेर परतफेड ज्यांनी केलेली नाही, ज्यांचं तसं थकीत आहे त्यांना 2 लाखापर्यंतचा माफ करण्यात येईल। म्हणजे काय, ज्यांचं पीक कर्ज होतं, ज्यांनी पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलं आणि जे मध्यम कर्जामध्ये गेले आणि ते सुद्धा यांच्या 1 एप्रिल 2019 ते 31 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड केले नसेल तर त्यांना याचा लाभ मिळणार आहे 2 लाखापर्यंतचा। तिसरा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। यालाच तर मग आम्ही शेतकरी द्रोही देवेंद्र फडणवीस म्हणतो। म्हणजे 2019 ला श्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचं कर्ज नाहीसं झालं आणि पुढच्या शेतीच्या गरजा भागवण्यासाठी पीक कर्ज त्या शेतकऱ्याने घेतलं आणि ते पीक कर्ज 2019 पासून 2025 पर्यंत थकीत आहे। मात्र ते पीक कर्ज हा शेतकरी द्रोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन सत्तेमध्ये आला, ज्यानं सातबारा कोरा सांगितला आणि मुळामध्ये 2 लाखाचं गाजर फेकून मारलं, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी कसे बसणार नाहीत याची काळजी घेतली। तो माणूस 2019 पासून 2025 पर्यंतच्या ज्या उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलं त्यांना कर्जमाफी देणार नाही तर त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे। आणि याच्यामध्ये ज्या काय पुढे खुट्या ढोकल्यात ना त्या अजून सांगायच्याच राहिल्यात, त्याला सुरुवात करतो। आता आहे ओटीएस, एक वेळ समझोता। ठीक आहे, 2 लाखाच्या वरचे कर्ज असेल ते भरा, ओटीएस अंतर्गत 2 लाख माफ होतील। म्हणजे आता जर एखादा शेतकरी आहे त्याच्यावर 3 लाख रुपये कर्ज आहे
तर त्या शेतकऱ्यानं वर्षे 1 लाख रुपये भरायचे आहेत आधी, त्याच्यानंतर त्याला 2 लाख रुपये माफ होणार आहेत. त्याच्यानंतर 31 मार्च 2027च्या आत शेतकऱ्यावरील कर्ज भरावे लागेल तेव्हा 2 लाखाचा लाभ होईल. त्याला यांनी डेडलाईन पण दिली, टाइमलाईन, की 31 मार्च 2027च्या आत, 31 मार्च 2027च्या आत जर एखाद्या शेतकऱ्यानं 3 लाख रुपये कर्ज गेला असेल किंवा 4 लाख रुपये गेला असेल तर त्यानं 2 लाखाच्या वरची रक्कम 2027च्या आत, मार्च 2027च्या आत खात्यात जमा करायची आहे आणि तेव्हा मग त्याला या सरकारच्या 2 लाखाच्या योजनेचा फायदा होईल. आणि त्यानं जर का ही डेडलाईन हुकवली तर त्याला कुठलाच फायदा होणार नाही. जर तुम्ही उद्धव ठाकरेचं जे सरकार होतं 2019 सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्यानंतर जे कर्ज काढलं असेल ते 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या थकबाकीचा विचार केला जाईल. यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेली मुद्दल प्लस व्याज याची थकबाकी मोजली जाईल आणि त्या थकबाकीपैकी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. फटाफट थोबाडीत मारतात शेतकऱ्यांच्या हे लोक. म्हणजे उद्धव ठाकरेंनी जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफी नंतर आता 2025 पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांचं थकलं, त्यांचं जे मुद्दल आणि व्याज आहे ती जे यांच्याकडे थकबाकी आहे त्याच्यामध्ये सरकार त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देणार आहे. आणि ते 50,000 रुपयाचं अनुदान कधी मिळणार आहे? समजा एखाद्या शेतकऱ्यानं उद्धव ठाकरेची कर्जमाफी झाल्यानंतर 2 लाख रुपये कर्ज घेतलं, त्याचं व्याजासकट 2.5 लाख रुपये झालं, तर मग त्या शेतकऱ्यांना 2.5 लाखापैकी 2 लाख 2027 मार्चच्या आत खात्यात जमा करायचे. मग वरचे 50,000 सरकार प्रोत्साहनपर देणार. म्हणजे बँकांना वसुली करून द्यायचा ठेका सरकारने घेतला का काय? सरकार बँकांचं एजंट झालं का काय? अरे काय शंड झालो काय? आम्ही झोपलो काय? कधी उतरता रस्त्यावर? पुढचं बघा. राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका यांच्याकडील शेतकऱ्यांच्या NPA नॉन परफॉर्मिंग ऍसेट दीर्घकाळ थकीत असलेल्या कर्ज खात्यांसाठी OTS लागू करण्यात येईल. ही OTS कशी राबवायची हे सरकार आणि बँका ठरवणार आहेत. त्याचे अपडेट याच्यामध्ये नाही. आता प्रोत्साहनपर लाभाची पण पहा कशा खोट्या टोकल्यात. प्रोत्साहनपर लाभ 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षात कुठलेही 2 वर्ष जर एखादा शेतकरी रेग्युलर असेल तर त्याला 50,000 रुपयाप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. पण त्याच्यामध्ये त्याला जे प्रोत्साहनपर अनुदान आहे ते जर घ्यायचं असेल तर त्याला चालू जे वर्ष आहे जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रेग्युलर राहणं बंधनकारक आहे. अन्यथा तो यावर्षी रेग्युलर राहिला नाही तर त्याला ते 50,000 रुपये मिळणार नाही. म्हणजेच इथं सुद्धा सरकारनं बँकेचा एजंटशिप केलेली आहे की बँकांचं कर्ज रेग्युलर भरा, म्हणजे बँकांचे 1.5 लाख भरा आणि 50,000 घ्या चॉकलेट, जे की 2017चे अजून मिळालेले नाहीत. 50,000 प्रोत्साहन अनुदान 2019चे अजून मिळालेले नाहीत. अरे एवढी रद्दाड यंत्रणा. ठीक आहे. त्याच्यानंतर 2023, 24, 24-25 या वर्षात घेतलेल्या पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास मुद्दल प्लस व्याज ती जी त्याने भरली ती किंवा 5,000 रुपये इतके त्याला दिल्या जाईल. मला सांगा 50,000 रुपयाच्या आत एखाद्या शेतकऱ्याची रक्कम असेल आणि तो रेग्युलर असेल तर मग त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यायला सरकारला प्रॉब्लेम काय? तो छोटा आहे म्हणून, तो कमी कर्ज घेतो म्हणून, तो अल्पभूधारक आहे म्हणून, त्याला जास्त कर्ज भेटत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर अन्याय करताय का? अशा पद्धतीचा सगळा शासन निर्णय आहे. म्हणजे राजा उदार झालाय, हाती भोपळा दिलाय. आता याच्यामध्ये पुढचे मुद्दे आपण जरा वाचू. योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, त्यानंतर राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ, अनुदानित संस्था यांचे अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, शेती बाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ
अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्यांच्या हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव हे राबवतील. अशा पद्धतीचा आहे. अशा पद्धतीचा एकंदर शासन निर्णय आहे. हा शासनाच्या संकेतस्थळावरून तुम्हाला डाउनलोड करता येईल. अतिशय फसवी कर्जमाफी आहे. अतिशय शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. खऱ्या अर्थानं सर्वात मोठा कर्जमाफीचा जो आकडा होता तो आकडा 2019 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा होता. कारण 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी कुठलीही बिडबाड न ठेवता शेतकऱ्यांची सरळ मार्गाने कर्जमाफी केली होती. मात्र तो सर्व शेतकरी वगळण्याचं काम श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. शेतकरी शंड नाही आहे. तो रस्त्यावर उतरू शकतो, तुमच्या तोंडी फेस आणू शकतो. हे आता आम्हाला सिद्ध करायचं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आता कोणी नेता नसला किंवा सगळे शेतकरी नेते सत्तेच्या वळचणीला जात असले, श्री बच्चू कडूंचं मला नवल वाटलं. अशा फसव्या कर्जमाफी केल्याबद्दल ते सरकारचे आभार मानतायत. आभार कसले मानताय बच्चू भाऊ? त्याच्यामध्ये 2019 ते 25 हे घेतलेलेच नाहीयेत. तेच तर खरी लोक आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची कर्जमाफी मिळाली. तेच लोक आहेत जे दुष्काळानं होरपळलेले आहेत. तेच लोक आहेत ज्यांना सरकारी धोरणांनी मारलेलं आहे. तेच लोक आहेत जे आत्महत्या करतायत. दिवसाला 7-8 आत्महत्या होत आहेत. तेच लोक आहेत ज्यांची बियाण्यामध्ये सीडमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीये. हे तेच लोक आहेत ज्यांना पीक विम्याच्या नावाखाली गांजर सत्कारनं सरकारनं दिलं आणि तुम्ही या सरकारचे आभार मानताय. हे नाही चलेगा. माझ्या मागे तुम्हाला शेतकऱ्याचा पांडुरंग दिसतोय. बहुजनांचं दैवत आपण ज्याला म्हणतो, हा पांडुरंग आहे. आपण काय म्हणतो? नको पांडुरंग मला सोन्या चांदीचं दान रे, फक्त भिजव पांडुरंग हे तहानलेलं राहणार आहे. कमरेवरचा हात काढून त्या ढगाला थोडा लावतो आणि त्या ढगाला थोडं हलून भिजव माझा गावतो. मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान. पण मला इथे तुम्हाला दुसरी अपील करायची आहे की ज्या पद्धतीने या पांडुरंगाच्या आषाढी वारीच्या निमित्तानं तुम्ही गावखेड्यातून निघता, वाऱ्यांमध्ये सहभागी होता, पंढरपूरला जाता, मनोभावी वारी करता आणि परत येता. मला असं वाटतंय आता या शेतकरी बापाच्या कर्जमाफीसाठी 1 रुपयात पीक विमा योजना भेटली यासाठी, त्याच्यानंतर पीक विमा योजनेत ट्रिगर आले पाहिजेत यासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. कोणी आपल्याला नेता नाही, आपणच नेता हो. मी माझ्या सगळ्या सहकार्यासोबत चर्चा करतोय. ही फसवी कर्जमाफी आहे, याच्यामध्ये कोणीही पात्र ठरणार नाहीत. त्यामुळं आपण सगळे जर का निघलो मंत्रालयाच्या दिशेनं तर काहीतरी होऊ शकतं. शेतकरी बापाच्या ताटात माती कालवण्याचं काम मी करणार नाही. शेतकऱ्यासोबत गद्दारी करणार नाही. आत एक बाहेर एक असं करणार नाही. थेट सरकारशी आपण सगळ्यांनी मिळून बोलूयात आणि ह्या 2-3 गोष्टी आपल्या फायद्याच्या करून घेऊयात. तुम्हाला काय वाटतं? रस्त्यावर उतरला नाहीत तर आपण संपून जाऊ आणि येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. काय वाटतं जरा कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा. आम्ही सर्वे चालू केलेला आहे माझ्या गावापासून. माझं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा गडलिंग. या हिवरा गडलिंग गावापासून थेट सरळ जालना आहे आम्हाला. जालना, संभाजीनगर, मग मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेने जायचंय. त्याची चाचपणी आम्ही चालू केलेली आहे. तुमची काय तयारी आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. धन्यवाद.